बिर्याणी आहे ना कोलकाताची फेमस दादा बोधी बिर्याणी. आपण जर कधी कोलकात्यात आलात 20 टाका 20 टाका. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मी आपलं स्वागत करतोय डिब्रुगड आसाममधून. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5:25. वाटतंय का बघा, अंधार पडलाय, रात्रीचे 9-10 वाजल्यासारखा सीन आहे. आणि थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की मी गेली 3 ते 4 वर्ष वाट बघतोय या ट्रेन जर्नीची आणि आज तो योग आलेला आहे. मंडळी, आज आपण प्रवास करत आहोत कन्याकुमारीपर्यंत जाणारी ट्रेन, ती म्हणजे विवेक एक्सप्रेस. डिब्रुगड कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस जवळजवळ 72 ते 73 तासांचा आपला प्रवास असणार आहे. जर गाडी जर लेट झाली तर त्याच्यामध्ये वाढ पण होऊ शकते. 4 रात्री 3 दिवस आपण ट्रेनमध्ये असणार आहोत. विलक्षण असा अनुभव असणार आहे. मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. गाडीची जी जर्नी असणार आहे 3 पार्टमध्ये येणार आहे आपल्यासाठी. तर 3ही पार्ट चुकवायचे नाहीत, संपूर्ण बघायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही मंडळी. आणि हा, इंस्टाग्रामला मला फॉलो करायला विसरू नका. इन्स्टा आयडी आहे puneri.humsafar. तिथे मी माझे लाईव्ह अपडेट्स टाकत असतो. आता वाजलेत 5:30 जसं मी सांगितलं आहे. 7:35 आपल्या ट्रेनचं डिपार्चर आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून. तर चला आता जाऊयात. संध्याकाळची वेळ आहे आणि रेल्वे स्टेशन बघा कसं चमकतंय. चला आता जाऊयात आतमध्ये. प्लॅटफॉर्म नंबर 1ला आलोय. समोर आपण बघताय डिब्रुगड राजधानी थांबली इथं आणि 4 दिवसाची जर्नी आहे. समोर बघताय 24 बाटल्या. ह्या पण कमी पडतील असं वाटतंय, पण बघू आता. 2 घेतल्यात. चला प्लॅटफॉर्म नंबर 2ला जाऊयात. मंडळी, आता वाजलेत 7. आपण आलोय प्लॅटफॉर्म नंबर 2ला. माझ्या पाठीमागे आपली ट्रेन बघताय, ही आहे विवेक एक्सप्रेस, जी चालली आहे डिब्रुगड ते कन्याकुमारी. एंड टू एंड प्रवास करायचा आहे मंडळी आपल्याला, आणि तोही 4182 किलोमीटरचा. 59 स्टेशन आपण क्रॉस करणार आहोत या जर्नीच्या दरम्यान. आणि आजचा आपला प्रवास असणार आहे तो म्हणजे सेकंड AC मध्ये. समोरचा जो कोच बघताय आपण, हा आहे A1. याच्यामध्ये आपली सीट आहे इथे बरोबर 19 नंबर. तर चला आता जाऊयात आतमध्ये आणि आतमध्ये इंटिरियर दाखवतो मी आपल्याला. तर चला, कोच आपला ब्रँड न्यू कोच आहे. शेजारचा जो कोच आहे ना A2, तो थोडासा जुना आहे. तर समोरची आपली सीट बघताय, ही आहे आपली लोअर सीट. आपल्यासोबत आपले मित्रसुद्धा प्रवास करतात. ते समोर सिद्धू आहे, ओम आहे. हॅलो. तर ही सीट आपल्या या 3 सीट आहेत. पडदा लावला. हे झालं आपलं पर्सनल कॅबिन आणि त्याच्यानंतर मग आपला प्रवास होणार आहे सुरू. आता इथे एक जण कोण येणार आहे तो माहीत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आता आम्ही 3 तर इथं आहोत. आता याच्यामध्ये काय काय आपल्याला सुविधा दिल्यात ते मी आपल्याला दाखवतो. इथं आपल्याला ट्रे टेबल बघताय जेवणासाठी. इकडे या साईडला आपल्याला लॅम्प आहे. लॅम्प थोड्या वेळाने ज्यावेळेस इंजिन अटॅच होईल त्यावेळेस मे बी हे चालू होईल. आणि याच्या व्यतिरिक्त इथं आपल्याला चार्जिंग सॉकेट 4 जणांसाठी दिलेले आहेत. इथं मिरर आहे. इकडे आपण काही बॅग वगैरे ठेवू शकता. इकडे या साईडला अलार्म वगैरे आहे आणि इकडे पण लाईट आहे. तर चार्जिंग सॉकेट 4 ठिकाणी आहे. इकडे साईड लोअर आणि साईड अप्पर ते तर सेमच आहे. आणि फायनली बघताय मंडळी, प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून आपल्या ट्रेनने डिपार्चर घेतलेलं आहे. आपण चाललोय आता न्यू तिनसुकियाच्या दिशेने. इथून 42 किलोमीटर बाकी आहे अंतर. आपलं जे नेक्स्ट स्टॉप असणार आहे डिब्रुगड जंक्शनला करूयात आता बाय बाय. डिब्रुगड स्टेशनला जंक्शन नाही आहे. तर आत्ताच मी आपल्याला डिपार्चर दाखवलं. आता आपण आपल्या कोचमध्ये आलो आहे. बेडिंग वगैरे सर्व करून घेतलं, कारण की स्टार्टिंगपासूनच आपली ट्रेन सुरू झाली. स्टार्टिंग जे स्टेशन आहे तिथूनच सुरू झाली, त्यामुळे ऑलरेडी सगळं सेट होतं. तर मित्र पण सगळे ऑलरेडी सेट आहेत झोपण्यासाठी. एवढं लगेच काय आपल्याला झोपायचं नाही. सध्या पडलो आहे थोडंसं, कारण की दिवसभर आहे ना प्रवास करून आलो इकडं. कारण 300 किलोमीटरचा प्रवास केला आहे. सकाळी बसलो तर 8 वाजता तेजपूरवरून, त्यावेळी इथं पोचलो 4:30ला. तर खूप थोडंसं थकल्यासारखं झालं आहे. आता पॅन्ट्री कोचमधूनच आपण जेवणाची थाळी घेतली आहे. तर ते दाखवूयात. आता बघू किती वाजता, 9 वाजेपर्यंत यायला पाहिजे. आलं की मी आपल्याला दाखवतो. आता याच्यानंतर येईल न्यू तिनसुकिया जंक्शन. तिथं आलं की मग भेटूयात आपण. तर मंडळी, आज आपण जो प्रवास करतोय
डिब्रुगड ते कन्याकुमारी विवेक एक्सप्रेसमध्ये सेकंड ACच्या कोचमध्ये. तर याचं फेअर मला टोटल लागलं आहे ते म्हणजे 4,500 रुपये एंड टू एंड. ट्रेन नंबर 22,504 समोर आपण बघताय. न्यू तिनसुकिया जंक्शनला पोहोचलो आहे आता आपण. आपल्या गाडीचा टायमिंग होता 8:20, 8:30 पोहोचलो. 10 मिनटं लेट झाली गाडी, कारण पुढे एक क्रॉसिंग लागली होती. तर मंडळी इथं आपल्याला 10 मिनटाचा स्टॉप आहे आत्ता. आणि जंक्शन म्हणजे ते एक लिडोला एक लाईन जाते आणि आपण चाललो गुवाहाटीच्या दिशेने. आता जे आपलं जे डिनर आहे, डिनर आता सर्व होईल. डिनर पण आपल्याला टेस्ट करून सांगतो. तर 10 मिनटं थांबणार आहे, त्याचा चहा वगैरे घेऊया तिथं. चाय देतो. तर चला मशीनची चहा घेतली आहे. न्यू तिनसुकिया जंक्शनला आहे ना खाण्यापिण्याचे ऑप्शन भरपूर आहेत. या साईडला आपण बघताय भोजनालय, अधिकृत भोजनालय आहे इंडियन रेल्वेचं इथं बघताय. त्या शेजारी तिथून आपण आता चहा घेतली. मस्त आहे, 10 रुपयाला. तर चला 10 मिनटाच्या स्टॉप नंतर आपली गाडी निघाली आहे न्यू तिनसुकिया जंक्शन पासून. आणि गर्दी बघा, इथं कुठली तरी ट्रेन येणार आहे. मला वाटतं राजधानी एक्सप्रेससाठी गर्दी असणार आहे. NFR झोन, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे ऑपरेट करतं न्यू तिनसुकिया जंक्शनला. 3च प्लॅटफॉर्म आहेत रेल्वे स्टेशनला. आणि इथं बघा या साईडला जे वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे आसामची, इकडे जे काय आहे आपण बघताय टी गार्डन्स, जंगल वगैरे सगळं जी काय संस्कृती इथं दाखवण्यात आली आहे. तर चला आता जाऊयात आतमध्ये. नऊ वाजून 5 मिनटं झालेत मंडळी. आपण पोहोचलो आपलं दुसरं स्टेशन, ते म्हणजे नहरकटिया. आता नहरकटियामध्ये ना आपलं फक्त 2च मिनटाचा स्टॉप आहे. इथे 2च मिनटाचा स्टॉप आहे आणि त्याच्यानंतर आपण निघणार आहोत नेक्स्ट स्टॉपकडं. आता सगळ्यात महत्त्वाचं, नहरकटिया फेमस आहे ते आपल्या ऑइल आणि पेट्रोल रिझर्व्हसाठी. तर चला, खतरनाक रेल्वे स्टेशन आहे, अजिबात लाईट वगैरे काहीच नाही आहे. या साईडला पॅसेंजर थांबलेत, रिस्की आहे थोडं त्यांच्यासाठी, पण RPF वगैरे आहेत. चला सिग्नल दिला आपल्या ट्रेनने. प्लॅटफॉर्मवरती आणि स्टेशन खाली आहे बघा, मस्त दिसतंय. छोटंसं रेल्वे स्टेशन आहे. चला आता जाऊयात आतमध्ये. बाहेर थांबणं थोडंसं रिस्कीच आहे. नहरकटियावरून आता आपली गाडी निघालेली आहे, बघताय आतमध्ये आलोय आणि आपलं जेवण पण आलंय. तर कसं आहे टेस्ट करून सांगतो. तर जेवण बघताय आपलं, थाळी मी अनबॉक्स केली. राईस, त्यानंतर आपल्याला बटाट्याची सुकी भाजी, डाळ, एक रसगुल्ला दिला आहे, पनीरची भाजी आणि सोबत या साईडला फिश. सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट करूयात पनीर. टेस्ट ठीक आहे. डाळ बघा, डाळ ठीक आहे, पण डाळमध्ये आहे ना फोडणी नाही दिलेली, त्यामुळे थोडंसं आहे ना आपल्याला जी तडका दिलेली डाळ आहे ना तशी नाही आहे. आणि सुकी भाजी बटाट्याची, ती मस्त आहे. आता टेस्ट करूयात हे फिश फ्राय. फिश फ्राय पण ओके, फक्त आहे ना ते 1-1.5 तास आधी तळलेलं दिसतंय आणि आता पूर्ण थंड झालं.
रात्रीचे 10 वाजून गेलेत. आता आपण पोचलो आहे सिमालगुडी जंक्शनला. बघताय सिमालगुडी जंक्शनला फक्त 2च मिनटाचा हॉल्ट आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1ला गाडी आली या साईडला आणि 2 या साईडला आहे. तर सिमालगुडी जंक्शन एक लाईन आपली गुवाहाटीकडे जाते आणि दुसरी नागिनी मोरा म्हणून एक छोटी लाईनची म्हणजे मीटर गेज लाईन होती, ती आता कन्व्हर्जनसाठी पेंडिंग आहे. ती एकदा कंप्लीट झाली की मग हे खऱ्या अर्थाने जंक्शन होईल. आता सध्या जंक्शनच आहे पण ती लाईन इनकम्प्लीट आहे. तर चला फायनली बेडिंग वगैरे सगळी आपली झालेली आहे. आता झोपायची वेळ. भेटूयात आता सकाळीच. मंडळी शुभप्रभात. सकाळचे 6:57 झालेत. आपण पोहोचलोय गुवाहाटीला. रात्री 7:35 प्रवास चालू केला होता आणि आता 7 वाजत आलेत. म्हणजे जवळजवळ 11.5 तासाचा प्रवास करत 557 किलोमीटरचा टप्पा पार करत आपण पोहोचलोय गुवाहाटीला. इकडं या साईडला एक ट्रेन थांबली. आपण बघताय विस्टाडोम कोच आहे आणि आपल्या ट्रेनचा इथं 15 मिनिटाचा हॉल्ट आहे. आता भरपूर सारे पॅसेंजर्स गुवाहाटीमधून उतरतील, डिबोर्ड करतील आणि बोर्डसुद्धा करतील. याच्यानंतर आपला जो नेक्स्ट स्टॉप असणार आहे तो असणार आहे गोलपारा. तो जवळजवळ इथून 131 किलोमीटर लांब आहे. नॉर्थ ईस्टमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेशन म्हणजे गुवाहाटी. जर आपल्याला कुठल्याही नॉर्थ ईस्टच्या शहरात जायचं असेल तर आपल्याला इथे यावं लागतं आणि इथून मग आपल्याला गाडी मिळते. तर चला आता थोडंसं काहीतरी चहा वगैरे घेऊ, कारण की मग याच्यानंतर स्टॉप नाही आपला 131 किलोमीटर. चाय मिळेल का? देतो. आसामची फेमस लाल चाय. तर या सर्वांनी चहा प्यायला या, ती पण लाल चाय. सकाळ सकाळ लाल चाय, ती पण स्टेशनवर मजा वेगळीच आहे. आणि लाल चाय नॉर्थ ईस्टला आली की चुकवायची नाही. आता इथं आपल्या ट्रेनचं जे लोको पायलट हे सर्व चेंज होतील, स्टाफ मेंबर चेंज होतील, म्हणजे TC वगैरे सगळे चेंज होतील आणि नवीन स्टाफ इथून बोर्ड होईल. 15 मिनिटाचा स्टॉप घेतला आपल्या ट्रेनने. निघाली आता 7:10 डिपार्चर झाले. ट्रेन आपली गुवाहाटीच्या पुढे निघाली आणि नजारे बघताय एक नंबर. आणि आताच हे लिट्टी घेतली इकडची फेमस. जर आपण इकडे वेस्ट साईडला आला, सॉरी ईस्ट साईडला आला तर आपल्याला हे लिट्टी पाहायला मिळतं, खास करून बिहार, UP, बंगाल आणि इकडं नॉर्थ ईस्टला पण. तर हे घेतली. आता ह्याची प्राईस आहे ना, हे मी विचारलं नाही. मी म्हटलं त्याला डायरेक्ट म्हटलं बिल घेऊन ये, बिलवर जी प्राईस असेल त्या हिशोबाने बघू आपण. आता
9:12 झालेत. आपण पोहोचलोय गोलपारा टाउन रेल्वे स्टेशन. बघताय ओपन रेल्वे स्टेशन आहे. 2च मिनिटाचा हॉल्ट आहे. 688 किलोमीटरचा टप्पा आतापर्यंत आपण पार केलाय. मंडळी मजा येते. सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे. आपली ट्रेन बघा, नाश्ता वगैरे झालाय. तर आता याच्यानंतर 739 किलोमीटर येणार आहे पुढचं स्टेशन. म्हणजे अजून 51 किलोमीटर आपण प्रवास केल्यानंतर पुढचं स्टेशन येणार आहे. 2च मिनिटाचा स्टॉप इथं. ब्रह्मपुत्रा नदी बघताय आपण. ब्रिजवरून चाललोय गोलपारा स्टेशन नंतर. आणि कॉफी घेतली. कॉफीवाले आलेत वेंडर. कॉफी घेतली. 20 रुपयाला कॉफी आहे. सकाळी आपण लाल चाय पिली होती. आता कॉफी. थंडी एवढी ना, मजा येते चहा कॉफी प्यायला. न्यू बोंगाईगाव जंक्शनला पोहोचलोय मंडळी. आणि समोर आपण बघताय राजधानी एक्सप्रेस डिब्रुगड राजधानी. ती आपल्या नंतर निघाली तरी सुद्धा ती न्यू बोंगाईगावला आपल्या आधी पोहोचली आहे. आणि तिचं आता डिपार्चर सुद्धा झालंय. आणि आपला अरायवल झालाय आता बोंगाईगाव रेल्वे स्टेशनला. 739 किलोमीटरचा प्रवास करत इथपर्यंत पोहोचलोय आपण. आणि 5 मिनिटाचा स्टॉप आहे आपला इथं. न्यू बोंगाईगाव जंक्शन आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे इथून एक जोगी होपाकडे एक लाईन गेलेली आहे आणि दुसरी बरौनीकडे एक लाईन जाते. न्यू बोंगाईगावला आपली गाडी 5 मिनिटं थांबली होती. त्यानंतर आता डिपार्चर झाले. आणि इथूनच आम्ही IRCTC फूड ऑन ट्रॅक करून ऑर्डर केलं होतं फूड. तर नूडल्स, हाका नूडल्स आणि त्याच्यासोबत हे चिकन रोल. तर आता टेस्ट करून सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा याची प्राईस आम्हाला सगळं मिळून टोटल, इकडे बघा, सगळं मिळून 700 रुपयाला पडलं टोटल. क्वालिटी आहे. नूडल्स पण आहे, मस्त आहे. चला हे संपूयात. दहा वाजून 50 मिनिटं झालेत. आपण पोहोचलोय कोकराझारला. कोकराझार हे आसाम स्टेटमध्ये येतं. आणि 767 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत आपण केला आहे. कोकराझार स्वतः एक जिल्हा आहे. तर इथं एक छोटंसं खाण्यापिण्याचं स्टॉल आहे. तिथं काहीच नाही आहे. आणि स्टेशन ओपन दिसते. आता बाहेर जायची इच्छा नाही. आता जेवण झालं. जेवण, नाश्ता, लंच आणि ब्रेकफास्ट एकत्र म्हणजे ब्रंच झाला. आता काय संध्याकाळपर्यंत काय खाणार नाही. चहा वगैरे बघून नंतर संध्याकाळी बघू. आता थोडासा आराम करावा लागेल आणि थोडंसं चालावं पण लागेल.
11 वाजून 5 मिनिटं झालेत, आपण पोहोचलोय न्यू अलीपुरद्वार रेल्वे स्टेशनला आहे तर वेस्ट बेंगॉलमध्ये. समोर आपण बघताय ट्रेन सियालदा न्यू अलीपुरद्वार ही इथूनच निघते आणि आता ते निघण्यासाठी सज्ज आहे. आपली ट्रेन बघताय. आता आपल्या ट्रेनचा इथं 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. इथं स्टेशनचं खूप सारं काम चालू आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टी आपल्याला त्या साईडला पुढच्या साईडला भेटतात आहे, पण आता आपण आपला डबा खूप महाग आहे. या साईडला एक स्टॉल आहे, इकडे मी आपल्याला दाखवतो. इकडं बिर्याणी काहीतरी भेटते, या साईडला बिर्याणी वगैरे भेटते. त्या साईडला टी स्टॉल आहे पुढे. आणि इथला प्लॅटफॉर्म बघा आपण किती खाली आहे आणि आपला कोच बघा, कोचची पहिली पायरी इथे आहे. मंडळी 12:46 झालेत. आपण पोहोचलो न्यू कोच बिहार. न्यू कोच बिहार रेल्वे स्टेशन हे ते वेस्ट बेंगॉलमध्ये 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. गाडी थांबली आपली इथं. आता ही जंक्शन आहे, तर जंक्शन याच्यासाठी इथून 2 ते 3 लाईन जातात, वेगळ्या होतात. त्या कुठल्या आहेत ते मी आपल्याला सांगतो. 3 मिष्टी दे. কত করে মিষ্টি দই? 20 টাকা। 20 টাকা। किती सांगते? 20 টাকা। 20 টাকা। खावा मिष्टी दई। खावा मिष्टी दई। चमच 3 चमच. तर लाईन बघा आपण इथं. बरौनी गुवाहाटी लाईन एक वेगळी होते. त्यानंतर न्यू माल चांगराबांधा ही एक लाईन आहे. नाव खूपच अवघड आहे. आणि त्याच्यानंतर अलीपुरद्वार बमनहाट. तर ह्या लाईन आहेत वेगळ्या. त्याच्या व्यतिरिक्त आपण घेतलंय, जसं बघितलं आपण, हे मिष्टी दही बंगालचं फेमस. मंडळी दुपारचे 1:15 वाजलेत. आपण पोहोचलोय न्यू कूच बिहारला आणि न्यू कूच बिहार जंक्शन आहे. तर आपण बघताय आपली ट्रेन या साईडला थांबली आहे. आत्ता शेजारूनच एक मालगाडी गेली, त्यामुळे ना आपल्या गाडीला थोड्या वेळ प्लॅटफॉर्मवरच लूप लाईनवरच थांबवलं गेलं आहे. आणि थोड्याच वेळात आपण निघणार, कारण की ती गाडी पुढे गेल्यानंतर 1-2 स्टेशन पुढे जाईल, मग आपण निघूयात. किती होती? 2 होते का? एक वाजून 43 झालेत. आत्ता आपण पोहोचलोय माथाभंगा रेल्वे स्टेशनला. हे येतं माथाभंगा रेल्वे स्टेशन न्यू कूच बिहारमध्ये आणि न्यू कूच बिहार डिस्ट्रिक्ट. तर सगळ्यात महत्त्वाचं, इथून जी नदी जाते ती नदी म्हणजे जलढाका नदी. त्या जलढाका नदीच्या किनारी वसलेलं हे सुंदर शहर वेस्ट बेंगॉल स्टेटमध्ये येतं आहे. 2च मिनिटाचा स्टॉप आहे मंडळी. आणि आतापर्यंत आपण 855 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. तीन वाजून 18 मिनिटं झालेत मंडळी. आपण पोहोचलोय न्यू जलपाईगुडीला. समोर बघताय ही ट्रेन आहे सियालदा न्यू अलीपुरद्वार. ज्यावेळेस आपण न्यू अलीपुरद्वारमध्ये पोहोचलो त्यावेळेस ही ट्रेन तिथून निघाली होती आणि आता परत आपल्याला ही ट्रेन इथे भेटली.
तर खूप मोठं स्टेशन आहे, 100 टॉप बुकिंग स्टेशनमध्ये येतं न्यू जलपाईगुडी. आणि सगळ्यात महत्त्वाचं फेमस हेरिटेज ट्रेन, वर्ल्ड हेरिटेज ट्रेन, ती म्हणजे जी इथून दार्जिलिंगला टॉय ट्रेन चालते ती इथून चालते न्यू जलपाईगुडीवरून. तर आता इथं आपण आलो आहे 16 मिनिट बिफोर आणि 10 मिनिटाचा ब्रेक म्हणजे 26 मिनिटात आपण इथं थांबणार आहोत. कैसा प्लेट आहे? 4 पीस 20 रुपये, दाल का पकोड़ा दे दो एक, जास्त नाही. कितना 20 रुपये ना. सियालदा न्यू अलीपुरद्वार गाडी पहिल्यांदा निघाली, कारण की आपल्या गाडीला स्लॅक दिला आहे. मी जसं सांगितलं 10 मिनिटाचा आपला ब्रेक आहे आणि 16 मिनटं लवकर आली होती, त्यामुळे अजून गाडी आपली थांबणार आहे भरपूर वेळ, त्यामुळे ही गाडी निघाली. आणि इथली फेमस झालमुडी घेतली बघा, म्हणजे आपल्याकडची भेळ, पण इकडची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. तर टेस्ट करून सांगतो तुम्हाला. आणि हा डाळ वडा पण घेतला आहे, हे पण टेस्ट करून सांगतो. तर चला, अजून 10 ते 15 मिनटं वेळ आहे आपल्याला निघायला इथून. तोपर्यंत आपण हा दाल वडा आणि भेळ ट्राय करूयात. चटणी झाल दगडासारखे खा. टेस्टी आहे ना, मस्त लागते भेळ. व्हेरी टेस्टी. इकड्याला झालमुळे म्हणतात आणि हा दाल वडा पण चांगला आहे. तर चला, जवळजवळ अर्धा तासाचा आपला स्टॉप झाला आहे, म्हणजे 26 मिनिटाचा स्टॉप झाला आहे. आपली गाडी निघाली न्यू जलपाईगुडीपासून आणि निघण्यापूर्वी मी घेतला आहे लाल चाय. आता ह्याच्यानंतर बरोबर 141 किलोमीटरचा आपला नॉन स्टॉप रन असणार आहे. आपण किशनगंजपर्यंत जाणार आहे, त्यामुळे आता मस्तपैकी थोडासा आराम करूयात. आता चहा घेऊ. सध्या 1227 किलोमीटरचा प्रवास आपण करणार आहोत किशनगंजपर्यंत. चला या, लाल चाय प्यायला या. पाच वाजून 9 मिनिटं झाले तर आपण पोहोचलोय किशनगंजला. 5079 किलोमीटरचा टप्पा आतापर्यंत आपण पार केला आहे. 2च मिनिटाचा स्टॉप आहे मंडळी. आणि खूप सारे पॅसेंजर्स आहेत ना ऑन बोर्ड झाले तिथून. इथं या साईडला खाण्यापिण्यासाठी आपल्याला हे स्टॉल्स बघायला मिळतात आहे मंडळी. याच्यानंतर आपला नॉन स्टॉप रन असणार आहे जवळजवळ 3.25 तासाचा 141 किलोमीटरसाठी. तर मजा येणार आहे. 8:15च्या दरम्यान आपण पोहोचू मालदा टाऊनला. आता वाजलेत 5 आणि डिपार्चर झालं आपलं किशनगंजवरून. पण ही गाडी आहे ना एवढे झटके मारते ना जबरदस्त. आता LHB ट्रेन झटके मारते पण ही अक्षरशः एवढे मारते ना. माणूस आहे ना इथं थांबलोय ना मी खूप म्हणजे लक्ष देऊन थांबावं लागते. थोडं जरी इकडे तिकडे झालं ना पाय घसरण्याची शक्यता आहे.
तर मंडळी रात्रीचे 8:10 झालेत. जवळजवळ 1200 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोचलो आहे मालदा टाऊनला. मालदा टाऊन म्हणजे हे येतं वेस्ट बेंगॉलमध्ये. आणि इथं आता सगळ्यात महत्त्वाचं, आता डिनर आम्ही ऑर्डर केलं आहे झोमॅटोवरून. आणि काय ऑर्डर केलं ते आल्यावरच सांगतो. आणि मग अनबॉक्सिंग केल्यानंतर प्राईस वगैरे सगळं मी सांगणार आहे. तर फायनली आपलं फूड आलेलं आहे, आपण बघताय झोमॅटोवरून ऑर्डर केलं. थँक्यू भैया. तर आपण बघितलं, आपण झोमॅटोवरून बिर्याणी ऑर्डर केली होती. आता ही बिर्याणी आहे ना कोलकाताची फेमस दादा बोधीर बिर्याणी. आपण जर कधी कोलकात्यात आला तर ह्या बिर्याणीविषयी, आर्सलानची बिर्याणी आणि ही बिर्याणी खूप फेमस आहे. तर बिर्याणी टेस्ट करूयात आणि टेस्ट करून सांगतो कशी आहे. जेवण बिर्याणी चला मी पण टेस्ट करतो. एक नंबर भाई, एक नंबर क्वालिटी, एक नंबर. चला संपूयात आता. तर मंडळी फायनली आपलं जेवण झालेलं आहे. एक नंबर बिर्याणी होती दादा बोधीर. कधी जर आपण कोलकात्यामध्ये आला तर ही बिर्याणी नक्की ट्राय करा. आम्ही झोमॅटोवरून मागवली आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटीच होती. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं त्याचं रेट म्हणजे 150 रुपयाला पडलेलं. तर एक नंबर. तर चला आता थोडंसं रेस्ट करतो. सगळं अख्खा कंपार्टमेंट आपला सगळं झोपे गेलेले. आणि आता किती वाजलं पण नाही, फक्त 9:15 झालं. तर बघू आता पुढं जर अजून स्टेशन पुढचं येणार आहे ना त्याला अजून आत्ता 9 वाजले तर 10:30ला येणार ते स्टेशन. शुभप्रभात मंडळी, आपल्या सर्वांना आपल्या ट्रेनमधला आजचा आपला 3रा दिवस सुरू झाला आहे. खरं तर रात्री 9 वाजता आपलं जेवण झालं होतं. त्याच्यानंतर रामपूर हाट म्हणून स्टेशन येणार होतं 10-10:30च्या दरम्यान. मी आपल्याला बोललो की पुढचं स्टेशन येणार आहे. त्याच्यानंतर बोलल्यानंतर जी झोप लागली ती आत्ता उघडली. आता वाजले सकाळचे 5:30. आता आपण ओडिसामध्ये एंटर झालेलो आहेत आणि बालासोर म्हणून स्टेशन आहे ते जवळजवळ आता येतच आहे, म्हणजे 20 मिनटात येईलच. तर आत्तापर्यंत आपण आहे ना जवळजवळ 1800 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट करतो आहे बालासोरपर्यंत. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. आता सकाळ सकाळ चहा घेतला आहे, गरगम चहा, थंडी जबरदस्त आहे इकडं. या मंडळी चहा प्यायला या. आणि आता हा आहे ना हा पहिला पार्ट आपण इथेच संपूयात. आणि जी ह्याच्या पुढची जर्नी आहे ती नेक्स्ट पार्टमध्ये मी आपल्यासोबत कंटिन्यू करतो. तर हा व्हिडिओ आपल्याला कशा प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.